मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या जिल्ह्यातून आपल्याला कमेंट होत्या, जसं की अहिल्यानगर, त्यानंतर जवळपास बघायचं झालं नाशिक जिल्ह्यातून काही कमेंट, म्हणजे आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून कमेंट येत असतात, परंतु जास्त प्रमाणातल्या कमेंट होत्या अहिल्यानगरच्या, धाराशिव जिल्ह्याच्या, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा बऱ्याच कमेंट होते की बुवा आमच्या जिल्ह्याविषयी तुम्ही कधीच अपडेट देत ना, तुमचे व्हिडिओ आता आवडणं बंद झालेलं आहे वगैरे वगैरे, माहिती आवडणं बंद झालेली आहे, अशा कमेंट होत होत्या. तुम्ही आमच्या जिल्ह्याविषयी माहिती देत ना, आमच्या जिल्ह्याविषयी काही बोलत ना. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये वाढलेला निधीसुद्धा आहे, आपण अपडेट घेणार आहोत. आणि त्या जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट होत होते की बाबा कोणकोणत्या तालुक्यातील कॅल्क्युलेशन पूर्ण झालेली आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या तालुक्यात पीक विमा वाटप होऊ शकतो. तर आपण आपल्याकडे जेवढी माहिती आली त्या माहितीच्या आधारे आपण ही माहिती क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, तुमचे जर इतर काही डाऊट असतील परंतु ते कमेंटच्या माध्यमातून क्लिअर होत नसतील ते सुद्धा सांगा मित्रांनो, कमेंट करा. किंवा आपल्या इंस्टाग्राम ID आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ID आहे, तिथे आपल्याला इंस्टाग्रामवर जायचं आहे आणि मेसेज करायचा आहे पर्सनली. जर तुमचे डाऊट जर कमेंटमध्ये क्लिअर होत नसतील तर मी डायरेक्टली इंस्टाग्राममध्ये पर्सनली तुमचे डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेल. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्य, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबून ठेवा. तर मित्रांनो, आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कमेंट येत होत्या. नाशिक जिल्ह्यात अगोदर जे 3 लाख 4 लाखाचा काहीतरी पीक विमा मंजूर झाला होता. मग शेतकऱ्यांना प्रश्न पडले की बाबा या 3 लाखात काय होईल. मला देखील प्रश्न पडला की या 3 लाखात शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रुपये रक्कम वितरित होईल. परंतु मित्रांनो, काही कालांतराने काही काळाने जवळपास ही रक्कम वाढलेली आहे आणि रक्कम वाढली, वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी रक्कम वाढलेली आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातसुद्धा जी 3 लाख रक्कम मंजूर करण्यात आलेली होती त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि 58 कोटी रुपयांचा पीक विमा हा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर झालेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील जवळपास 14 काहीतरी तालुके आहेत. तर 14 तालुक्यामध्ये जवळपास पीक विमा हा जे कॅल्क्युलेशन जवळपास पूर्ण झाले, कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार कंप्लीट झाले, 99% कंप्लीट झालेले आहे ते तालुके. आणि त्याच्यात पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यावर या तालुक्यातील वितरित होणार आहे. ते तालुके बघूया. तर टोटल तालुक्याची नावं घेतो अगोदर मी. नाशिक जिल्ह्यातील नाशिक तालुका, त्यानंतर बागलन, चांदवड, देवळा, दिंडोरी, त्यानंतर निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, त्यानंतर इगतपुरी, त्यानंतर कालवण, त्यानंतर मालेगाव, नांदगाव, पेंड, सुरगाणा आणि येवला हे जे तालुके आहेत नायगाव जिल्ह्यातून, नाशिक जिल्ह्यातून. तर यामध्ये जवळपास मित्रांनो कॅल्क्युलेशन कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार आणि कंपनीकडून थोडीशी अपडेट आपल्याकडे मिळालेली आहे. त्याच्या आधारे जे कॅल्क्युलेशन पूर्ण होत आलेले आहेत ते तालुके म्हणजे चांदवड तालुका, त्यानंतर देवळा तालुक्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर निफाड तालुक्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात कॅल्क्युलेशन झालेले आहेत असं सांगितलेलं आहे. त्यानंतर सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात होण्याचे चान्सेस आहेत, कारण की कॅल्क्युलेशन पूर्ण होत आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, दुसरा तालुका म्हणजे मालेगाव तालुका आणि त्यानंतर कालवण तालुक्यात देखील हे कॅल्क्युलेशन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. त्यानंतर मित्रांनो, बघायचं झालं तर येवला तालुक्यामध्ये सुद्धा हे कॅल्क्युलेशन जवळपास 99% कंप्लीट झाल्याच्या मार्गावर आहेत असं कृषी विभागाचं आणि पीक विमा कंपनीचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, स्टार्टिंगला हे जे आपण आता तालुक्यांची नावं घेतलेली आहेत, या तालुक्यामध्ये सुरुवातीला या तालुक्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होण्याचे चान्सेस आहेत, कारण ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे असं कंपनीचं म्हणणं आहे. 99% म्हणा किंवा असं सांगितलेच आहे, पण 70-80% तरी कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, या तालुक्यामध्ये आपण जे नावं घेतलेली आहे त्या तालुक्यामध्ये सुरुवातीला पीक विमा वाटप होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो नाशिक जिल्ह्याविषयी. आणि नाशिक जिल्ह्याविषयी आपल्याकडे अजून एक छोटीशी अपडेट आलेली आहे, त्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण पुढल्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आणि म्हणजे हे अपडेट महत्त्वाची असणार आहे. थेट तुम्हाला या जे कॉलवर आपण माहिती घेतलेली आहे ती माहिती तुम्हाला ऐकून घालणार आहे नाशिक जिल्ह्याविषयी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडत आहे परंतु तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ किंवा इतर व्हिडिओ पोहोचवत ना, शेअर करत ना, लाईक करत ना, सबस्क्राईब करत ना चॅनलला, ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.